राम कृष्ण हरी. प्रिय भक्तांनो, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. पंढरपूरला न जाता, वारीला न जाता, साक्षात विठ्ठलाला आपल्या शेतीतील मातीत आणि पिकात प्रकट व्हायला भाग पाडणारे महान कर्मयोगी संत म्हणजेच संत सावतामाई महाराज. असे काय घडले होते की स्वतः विठ्ठलाला पंढरपूर सोडून एका माळ्याच्या शेतात यावे लागले? नामदेव महाराजांचा अहंकार दूर करण्यासाठी विठ्ठलाने सावता महाराजांच्या हृदयात का आश्रय घेतला आणि संसारात राहून शेती करूनही देवाला कसे आपलेसे करता येते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि संत सावता महाराजांची संपूर्ण थक्क करणारी जीवनकथा आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय सविस्तरपणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही कथा तुमच्या मनाला एक वेगळीच शांतता देऊन जाईल. भक्तांनो, ही गोष्ट आहे साधारण 13व्या शतकातील. तो काळ महाराष्ट्रात भक्ती चळवळीचा सुवर्ण काळ मानला जातो. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत चोखामेळा अशा अनेक संतांनी महाराष्ट्राची भूमी पावन केली होती. त्या काळात समाजात अनेक अंधश्रद्धा होत्या. देवाला मिळवायचे असेल तर घरदार सोडावे लागते, जंगलात जाऊन तपश्चर्या करावी लागते, असा लोकांचा समज होता. संसारी माणसाला देव भेटू शकत नाही अशी परिस्थिती समाजात निर्माण झाली होती. अशा काळात सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला भक्तीचा सोपा मार्ग दाखवण्यासाठी विठ्ठलाने एका महान आत्म्याला पृथ्वीवर पाठवले. ते म्हणजेच सावता महाराज होय. संत सावता महाराजांचा जन्म इसवी सन 1250 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण या छोट्याशा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव परसुबा आणि आईचे नाव नांगिताबाई असे होते. हे कुटुंब व्यवसायाने माळी होते, म्हणजेच शेती करणे आणि भाजीपाला फुले पिकवणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. सावता महाराजांच्या घराण्याला भक्तीची मोठी परंपरा होती. त्यांचे आजोबा दैवमाळी हे पंढरीचे नियमित वारकरी होते. ते दरवर्षी न विसरता पंढरपूरची वारी करायचे. घरात सतत भजन कीर्तन आणि विठ्ठलाचे नाम घेतले जायचे. याच पवित्र वातावरणात लहानग्या सावतांचे बालपण गेले. लहानपणापासूनच त्यांच्या मनात विठ्ठलांविषयी प्रचंड प्रेम निर्माण झाले होते. ते खेळताना बोलताना विठ्ठल विठ्ठल असा जप करायचे. सावता महाराज मोठे झाले. त्यांचा विवाह जनाबाई नावाच्या एका अत्यंत सुसंस्कृत आणि धार्मिक कन्येशी झाला. लग्न झाले तरी सावता महाराजांची विठ्ठल भक्ती कमी झाली नाही, उलट ती आणखी वाढली. पण त्यांनी इतर संतांप्रमाणे संसार सोडला नाही किंवा ते घराबाहेर पडून जंगलात गेले नाही. त्यांनी आपल्या अरण गावातील माळ्यांमध्ये शेतात काम करायला सुरुवात केली. ते शेतात कांदा, मुळा, लसूण, मिरची, कोथिंबीर अशा अनेक भाज्या पिकवायचे. सुंदर फुले फुलवायचे. पण शेतात काम करत असताना त्यांचे हात जरी मातीत असले तरी त्यांचे मन मात्र पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणाशी असायचे. हातातील खुरपे चालताना, विहिरीतून पाणी काढताना, पिकांना पाणी देताना त्यांच्या मुखातून सतत विठ्ठल विठ्ठल हा एकच गजर चालू असायचा. त्यांनी लोकांना शिकवले की आपले काम प्रामाणिकपणे करणे हीच साक्षात देवाची पूजा आहे. एकदा सावता महाराज आपल्यात नेहमीप्रमाणे काम करत होते. उन्हाचा कडाका होता. शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. पण सावता महाराज देवाच्या नामात एवढे तल्लीन झाले होते की त्यांना स्वतःच्या शरीराची भान राहिले नव्हते. भाजी उपटत होते, पण त्यांना प्रत्येक कांद्यांमध्ये, मुळ्यामध्ये आणि पानात साक्षात विठ्ठलाचे रूप दिसत होते. त्याच भक्तीच्या भरात त्यांच्या मुखातून एक अजरामर अभंग बाहेर पडला. कांदा मुळा भाजी योगी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठवा हे विठ्ठला पुरवी पाणी विळू. या अभंगाचा अर्थ इतका अथांग आहे की सावता महाराज म्हणतात, माझ्या मुळ्यातील कांदा मुळा भाजी हे सर्व काही दुसरा तिसरा कोणी नसून माझा विठ्ठलच आहे. हा लसूण, ही कोथिंबिरी म्हणजे माझा संसार नाही, तर हा साक्षात देवाचा दरबार आहे. आणि मी जे विहिरीतून पाणी काढतोय ती मोठ मी नाही, तर स्वतः विठ्ठल चालवत आहे आणि माझ्या पिकांना पाणी पाजत आहे. विचार करा मित्रांनो, केवढीही अथांग श्रद्धा. देवाला पाहण्यासाठी त्यांनी डोळे बंद केले नाही, तर उघड्या डोळ्यांनी त्यांना निसर्गाच्या प्रत्येक कणात देव दिसला. आता आपण वळूया या कथेतील सर्वात चमत्कारी आणि भावुक प्रसंगाकडे.
पंढरपूरमध्ये संत नामदेव महाराज हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते देवाला आपल्या हाताने जीव घालायचे. पण हळूहळू नामदेव महाराजांच्या मनात नकळत असा अहंकार निर्माण झाला, माझ्यासारखा भक्त जगात कोणीच नाही, विठ्ठल फक्त माझाच आहे. विठ्ठलाला नामदेवांच्या भक्तीचा हा अहंकार दूर करायचा होता. एक दिवस विठ्ठल पंढरपूरचे मंदिर सोडून थेट अरण गावातील सावता महाराजांच्या मळ्यात आले. साक्षात देवाला आपल्या शेतीत आलेले पाहून सावता महाराजांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी देवाचे पाय धरले. विठ्ठल घाईघाईने म्हणाले, सावता, नामदेव माझा शोध घेत आहे, माझ्या मागे येत आहे, मला त्याच्यापासून लपायचे आहे, मला तुझ्या मळ्यात कुठेतरी लपवून ठेव. सावता महाराज चक्रावून गेले. ते म्हणाले, देवा, माझ्या मळ्यात तर तू पूर्ण उघडा आहे, इथे झाडे लहान आहेत, तुम्ही कुठे लपणार? नामदेव तुम्हाला लगेच शोधून काढेल. देवाने विचारले, मग मी कुठे लपू? तेव्हा सावता महाराजांनी एक अद्भुत निर्णय घेतला. ते म्हणाले, देवा, तुमच्यासाठी माझ्या हृदयात सर्वात सुरक्षित जागा आहे. सावता महाराजांनी आपल्या हातातील भक्तीचे कृपे घेतले, स्वतःच्या वृक्षस्थळी छाती फोडली आणि साक्षात विठ्ठलाला आपल्या हृदयात स्थान दिले. विठ्ठल आनंदाने त्यांच्या हृदयात जाऊन बसले. सावता महाराजांनी वरून आपले उपरणे बांधले आणि ते पुन्हा संतपणे आपले काम करू लागले. थोड्याच वेळात संत नामदेव विठ्ठलाला शोधत आले. त्यांनी सावता महाराजांना विचारले, सावता, तुम्ही माझ्या विठ्ठलाला पाहिले का? तो मंदिरात नाहीये. सावता महाराज हसले आणि म्हणाले, हो नामदेवा, विठ्ठल तर माझ्या हृदयात विश्रांती घेत आहेत. नामदेवांनी जेव्हा सावता महाराजांच्या छातीकडे पाहिले तेव्हा त्यांना उपरण्यामधून साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले. नामदेव महाराजांचे डोळे उघडले. त्यांना समजले की पंढरपुरात मूर्तीत राहणारा देव अरण गावातील एका खऱ्या भक्ताच्या हृदयात राहतो. नामदेवांचा अहंकार गळून पडला आणि त्यांनी सावता महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला. सावता महाराजांच्या या अथांग भक्तीची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई आणि संत नामदेव जेव्हा तीर्थयात्रेला निघाले तेव्हा त्यांनी खास करून सावता महाराजांना भेटण्यासाठी अरणगाव गाठले. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या थोर संतांनी जेव्हा सावता महाराजांच्या मळ्यात पाऊल ठेवले तेव्हा त्यांना तिथल्या मातीतूनही विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकू येत होता. सर्व संतांनी सावता महाराजांच्या कर्मप्रधान भक्तीचे कौतुक केले आणि त्यांना वंदन केले. सावता महाराजांनी सर्व संतांना आपल्या मळ्यात ताजी फळे आणि भाज्या खाऊ घालून त्यांचा पाहुणचार केला. हा प्रसंग महाराष्ट्राच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिला गेला आहे. संत सावता महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य अत्यंत साधेपणाने आणि कष्टाने जगले. त्यांनी जगाला दाखवून दिले की देव मिळवण्यासाठी जंगलात जाण्याची, उपाशी राहण्याची किंवा संसाराचा त्याग करण्याची काही गरज नाही. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हाच देवाचा खरा मार्ग आहे. वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी म्हणजेच इसवी सन 1295 मध्ये आषाढ वैद्य चतुर्दशीला सावता महाराजांनी आपल्या अरण गावातील मळ्यातच विठ्ठलाचे नाव घेत जिवंत समाधी घेतली. आज जरी ते शारीरिकदृष्ट्या आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांचे अभंग प्रत्येक शेतकऱ्याच्या आणि कष्टकऱ्यांच्या मनात जिवंत आहे. तर मित्रांनो, ही होती कर्मयोगी संत सावतामाळी महाराजांची संपूर्ण आणि पवित्र जीवनकथा. आजच्या धावपळीच्या युगात काम हीच पूजा हा त्यांचा संदेश आपल्याला आपल्या कर्तव्याची आठवण करून देतो. तुम्हाला सावता महाराजांच्या कथेतील कोणता प्रसंग सर्वात जास्त भावला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच आपल्या महाराष्ट्रातील थोर संतांच्या रसाळ कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर कथेसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.